जेवण कसं वाटलं? इथं गाड्यांची गर्दी बघा. कोंबडीच्या डेड बॉडीला एवढी भारी चव लागल स्वप्नात सुद्धा वाटलं. आता आपण निघालोय हॉटेल वैशालीला, म्हणजेच केडगाव शिरूर चौफुला मंगेश गरदडे यांच्या हॉटेलवर. सध्याच्या चालू असलेल्या ढवर मटण थाळीच्या ट्रेंड मध्ये त्यांनी एक मधीच ट्रेंड आणला. हा ट्रेंड त्यांनी असा मधनं आधनं उचलून आणलेला नाही. घरच्याच एका परंपरेतनं एका वारशातनं त्यांनी हा एक स्पेशल मेन्यू चालू केलाय आणि त्याचाच रिव्ह्यू घ्यायला खास आम्ही राशीनवरनं थेट केडगावला निघालोय. टपाई चालू कालवा ठेवलं भगून चुलीवर वशिम भाईला बी बोलवा पटकान आया की 2 मिनिट में घे मटण ते. तर आम्ही इथं केडगावला आलोय. कच्ची थाळी हॉटेल म्हणजे तिथं हॉटेलवर एक कच्ची थाळी म्हणून मटण थाळी भेटते. तर तिथं कसं आहे, त्या आजीचं नाव कच्ची होतं आणि ती त्यांच्या काळात म्हणजे असं त्यांचं म्हणजे स्पेशल एकदम पाहुण्यांसाठी असं जेवण बनवायचं. कच्ची म्हणजे त्यांचं नाव होतं कच्ची. त्यांच्या जे घरातले आहेत त्यांनी ते हॉटेल चालू केलं आणि त्या हॉटेलमध्ये ती थाळी त्यांच्या आजीच्या नावाने एक थाळी चालू केली, मटण थाळी. त्या थाळीचं नाव आहे कच्ची थाळी. तर ते आपण आज बघायला जाणार आहे आणि रिव्ह्यू घेणार आहे. तर बघा पुढं. आले आपण व्ह्यू बघतो ना, म्हणजे कसं तिथं गाड्यांची गर्दी बघा. तिकडं ह्या साईडला तिकडं 2 व्हीलरची पार्किंग. तर इकडं गाड्यांच्या म्हणजे एवढ्या गर्दी ना गाडीची, ते आपल्याला त्याच्यावरूनच कळते की बाबा ती कच्ची स्पेशल थाळी. तर त्याच्यावर किती म्हणजे लोक म्हणजे किती प्रेम देतात त्या थाळीवर. तर चला आपण पुढं जाऊ आणि रिव्ह्यू बघू, त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेऊ, सगळं करू. चला. नमस्ते. तर आता मित्रांनो आपण आलोय हॉटेल वैशालीमध्ये. तर आपण आता भेटतोय हॉटेलचे सर्वा. तर आपण त्यांना विचारणार की आपली जी कच्ची थाळी आहे त्यांचे म्हणजे ते नाव कसं पडलं आणि त्याची पूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊ. तर चला आता त्यांच्याकडनं असं त्यांना विचारू की कसं नाव पडलंय काय ते. नमस्ते मित्रांनो, मी मंगेश गरदडे. आपलं जे भैया आले ते ह्यांचं पृथ्वीराज भैया. तर आपल्याकडे जे कच्ची स्पेशल मटण किंवा कच्ची स्पेशल मटण जे चालू केलेले आहे, तर ते कच्ची म्हणजे आमची आजी कृष्णाबाई सोपानराव गरदडे. तिचा असा विषय होता की तिचं जे हातचं नॉनव्हेज होतं ते इतकं फेमस होत्या काही, म्हणजे तिची खरडा बनवायची, मटण खरडा. ॲक्च्युली मटण खरडा हा आयटम आमचा पहिलाच आहे, पण तिची रेसिपी तिच्याकडून आलेली, फक्त तिला आम्ही आता तिचं नाव दिलेलं आहे. आणि दुसरं त्यानंतर विषय घेतला तर आपण कच्ची मटणमध्ये जे देतोय हळदी मिठाचं मटण देतोय आपण. आणि थाळी आपली कच्ची मटणची थाळी त्या 270 रुपयाला एक थाळी आपली. त्यामध्ये आपल्याला आहे ना हळदी मिठाचं मटण येणार आहे, रस्सा, सूप, रोटी, राईस, भाकरी ज्वारी बाजरीची, इंद्रायण राईस येणार आहे. त्या अनलिमिटेड राहणार आहे गोष्टी तुम्हाला मटण सोडून. आणि कच्ची स्पेशल मटणमध्ये जर तुम्हाला स्टार्टरला खायचं असेल तर तुम्हाला मटण खरडा भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला हळदी मिठाचं मटण आहे कच्ची स्पेशलमध्ये. आणि हिथं आमच्याकडे भेटतेच तुम्हाला कच्ची स्पेशल मटण म्हणून. आणि ते आजीचं आमचं आता कच्ची नाव द्यायचं. मला भरपूर जणांनी प्रश्न विचारला, ह्या बाईंनी मला आलेला प्रश्न विचारला, कच्ची नक्की काय बांधकडे कच्ची म्हणजे. तर ती कच्ची म्हणजे आमच्या आजीचं नाव जे होतं तर ह्या भागात सर्वजण आमच्या भागात कच्ची म्हणायचे सगळे. तर मग कच्ची म्हणून मग ते कच्ची स्पेशल म्हणजे ना लोकांना जर असं कळलं ह्या ठिकाणी कच्चीने मटण बनवले किंवा ह्या जत्रात कच्ची आज मटण बनवायला ती, त्या ठिकाणी लोकांची तुडुंब गर्दी व्हायची किंवा कच्चीने मटण बनवले. म्हणजे मला आमची आता त्या दिवशी पाहुणे आले ते सांगत होते की आम्ही त्यावेळेस कार्यक्रम केला होता आणि कार्यक्रम करता म्हणले आम्ही 400 लोकांना आमंत्रण सांगितलं आणि नंतर कळलं की कच्चीने मटण बनवले. आणि ते लोकांना कळलं कच्ची, तर म्हणलं जिथं 400 आमंत्रित आहे ना 700 आमंत्रण झाले, म्हणजे 700 लोक जेव्हा आले. तर म्हणले आमचं नियोजनच फसलं सगळं. तेवढ्यात बी त्या कच्चीने काय केलं की ती काय टाकून करायचं वाढवलं. म्हणले पाहुणे माघारी जाऊन नाही दिलं. म्हणजे तिची जी क्वालिटी होती तीच रेसिपी आम्ही हॉटेलला चालू करते. घरगुती मसाले अजिबात नाही, ज्यांनी असे मसाले की ज्याने आपल्याला जळजळ होणार नाही. हल्ली प्रॉब्लेम काय आहे की मसालेदार पदार्थ जास्त झालेत त्यामुळे जळजळ होणं. आणि हल्लीच्या तरुणाईत हा प्रॉब्लेम आहे सध्या की जळजळ ह्या त्या गोष्टी. तर आपण खूप कमी मसाले वापरून तेल चांगल्या प्रकारचं वापरून आणि जी बकरं आहे आपण जे अख्ख्या बकरं शिजवतो आपण, अख्खं बकरं शिजवून ती त्याची चव आहे ते तुम्हाला कंदुरी खाल्यासारखं आणि जुनी आठवण म्हणजे आजीच्या हातची आठवण आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. तर आपण आता किचनमध्ये चालू आहे. किचनमध्ये जाऊन बघायची की कसं त्यांचं मॅनेजमेंट आहे किचनचं सगळं.
बनवायचं ही ती असे वाडा किराव मटान पट्टा पट्टा हात हलवा वसट पायी चालू कालवा ठेवलं भगून चुलीवर वशिंभाईला बी बोलवा पटकान. रानची ऑर्डर दिली तिथलं चिकन रान तर तेवढंच फेमस आहे आणि त्याच्यानंतर एक पनीर चिल्ली दिली. आमच्या इथे व्हेजवाला माणूस आहे ते आल्यानंतर त्याची टेस्ट तुम्हाला सांगतो. त्यांची स्पेशल चटणी सिक्रेट रेसिपी पाहुण्या रावळ्यांना पण सांगत नाही ते. सलाड चालेल दिसायला तिखट आहे फक्त असं माझा अंदाज आहे. कशी क्वालिटी एकदम क्वालिटी अशी की जेवताना बोलूच वाटत नाही. एखाद्या कोंबडीच्या डेड बॉडीला एवढी भारी चव लागल स्वप्नात सुद्धा वाटत नाही. तुम्हाला कशी वाटली टेस्ट एकदम? मी आता तुम्हाला पनीर चिलीचा रिव्ह्यू करून दाखवणार आहे. A1 सुपर एकदम डेंजर क्वालिटीचं आहे पनीर चिली एकदम मस्त. तर तुम्हाला मी आता नॉनव्हेजवाल्यांच्या तोंडून व्हेज पनीर चिलीचा तुम्हाला रिव्ह्यू देतो एक छानसा. पनीर चिल्ली कशी खायचं मला सांगतो. नॉनव्हेजच्या तोंडून व्हेज पनीर चिल्ली अशी खायची तुम्हाला दाखवतो. पनीर चिल्लीवर ही रानचा मसाला टाकायचा. रानचा मसाला टाकायचा व्हेज पनीर चिल्लीवर घ्यायचं आणि व्हेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिकनचं विंग टाकायचं. एकदम मिक्स टाईप म्हणावं लागेल. नाही नाही हे मिक्स व्हेज म्हणतात त्याला. मिक्स नॉनव्हेज व्हेज अँड नॉनव्हेज प्युअर व्हेज आणि व्हेज आहे. आत्मसूत याच्यानंतर कच्ची मटन स्पेशल थाळीचं आगमन झालं. कच्ची स्पेशल मटन थाळीचा रिव्ह्यू आम्ही व्हिडिओच्या सगळ्यात शेवट ठेवलेला आहे. पण त्याच्या आधी आम्ही बाहेर जाऊन एका कस्टमरचा रिव्ह्यू घेतला आणि त्यांचा रिव्ह्यू तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा. तरी पण घ्यावं ते खावं काय चांगलं काय रस्सा रस्सा आणि हे खरडा मटण एकदम सुंदर. आता बिर्याणी पण मागवली पण जागा नाही त्यांना म्हणलं बुधवारी नाटकाला तर आपण आता हॉटेल वैशालीची आपण रिव्ह्यू करून आलोय. आपण सगळं तिथलं म्हणजे जेवण हे केलंय त्यांची. आपण ती कच्ची थाळी आपण खाऊन आलोय. तर ते आता कसं वाटतं म्हणजे रिव्ह्यू घेतलाय आपण त्यांचा. तर आता पर्सनली रिव्ह्यू काय म्हणजे आपण आता बाहेर आलोय तर कसं काय म्हणणं आहे त्या थाळीबद्दल? हॉटेल वैशालीची कच्ची थाळी एक नंबर टिकतो राशींच्या पालात. आणि तिथं आम्ही चिकन रान खाल्लं खतरनाक. तुपात सगळा राडा केलेला आणि त्यांच्या आधीपासून कच्ची मटण थाळीच्या आधीपासून त्यांचं मटण खरडा ते एक फेमस. तर हे 3 आम्ही गोष्टी खाल्ल्या. नंतर तिथं गेला तर मॉकटेल पे संध्याकाळ म्हणजे जेवण झाल्यानंतर ते खतरनाक.